पावसाळ्यामध्ये पत्राचं घर असतंय, ते पत्राचं घर ज्यावेळेस गळतंय, त्यावेळेस तो मुलगा विचार करतोय की मला ही परिस्थिती बदलायची. म्हणून 8-8 तास एका जागेवर बसून तो मुलगा अभ्यास करतो. छत्रपती शिवाजी महाराज असं म्हणायचे की शेतकऱ्याच्या काडीला सुद्धा मी घाण पडू देणार नाही. पण आज शेतकऱ्याचं संपूर्ण शेतच आज बँकेमध्ये घाण पडलेलं आहे. शेतकरी शेतामध्ये घाम गाळतो, राब राबतो. त्याला वाटतंय की माझ्या लेकरांचं भविष्य सुधारलं पाहिजे. माझे लेकरं शिक्षण घेऊन मोठे झाले पाहिजे. कोणातरी मोठ्या नोकरीला लागले पाहिजे. म्हणून फाटक्या कपड्यामध्ये शेतकरी शेतामध्ये घाम गाळतो. त्याच्या मालाला योग्य भाव मिळत नाही. अशा परिस्थितीत सुद्धा तो खचून न जाता पुढे चालत असतो. त्याच्या मुलाला वाटतंय, शेतकऱ्याच्या मुलाला असं वाटतंय की माझ्या बापाचं फाटलेलं शर्ट मला बदलायचं, माझ्या माईची फाटलेली साडी मला बदलायची. ज्यावेळेस पावसाळ्यामध्ये पत्राचं घर असतंय, ते पत्राचं घर ज्यावेळेस गळतंय, त्यावेळेस तो मुलगा विचार करतोय की मला ही परिस्थिती बदलायची. म्हणून 8-8 तास एका जागेवर बसून तो मुलगा अभ्यास करतो. पण अभ्यास यासाठी करतो की त्याला मनामध्ये एक स्वप्न बघत आहे की मला ही परिस्थिती बदलायची. माझ्या बापाचं फाटलेलं शर्ट मला बदलायचंय, माझ्या मायची फाटलेली साडी मला बदलायची, माझं जे गळायलंय ते घर मला बदलायचंय. म्हणून तो मुलगा 8-8 तास एका जागेवर बसून अभ्यास करतो आणि स्वप्न बघतोय. त्यावेळेस तलाठी परीक्षा तो देतो, MPSC ची परीक्षा देतो, UPSC परीक्षा देतो. पण त्याच्या हाताला निराशा येते. तो टॉपर असून सुद्धा तो परीक्षामध्ये पास होत नाही. कारण त्या परीक्षामध्ये घोटाळा केला जातोय, पैसे घेऊन घोटाळा केला जातोय. म्हणून तो एवढी मेहनत करून, तो एवढा अभ्यास करून, तो टॉपर असून सुद्धा ते परीक्षामध्ये ज्यावेळेस नापास होतो, त्यावेळेस त्याला रडण्याची वेळ येते. म्हणून त्या व्यवस्थेला, या सरकारला विनंती आहे की आपण या गोष्टीचा विचार करावा आणि जे खरेच हुशार विद्यार्थी आहेत, ते हुशार विद्यार्थी लागले पाहिजे. शेतकऱ्याचे मुलं लागले पाहिजे, गोरगरिबाचे मुलं पुढे